विविध मागण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी मागच्या 19 तारखेपासून हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आपण बघतो की आंदोलन करतात। या आंदोलनामध्ये जे आहे ते मोठ्या संख्येने आंदोलक जे आहे ते सहभागी झाले आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रित समितीचे हे आंदोलन सुरू आहे। नेमका आंदोलकांच्या आंदोलनामध्ये काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नेमका काय मागण्या घेऊन तुम्ही आंदोलनामध्ये उतरलेला आहात? मी आरोग्य सेविका पौर्णिमा इंगोले आरोग्य सेविका आहे। गेल्या 16 वर्षापासून NHM मध्ये कार्यरत आहे। आमची एकच मागणी आहे, ज्यांना 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत असा GR ही आलेला आहे। 14 मार्च 2024 ला GR ही आलेला आहे की 10 वर्ष पूर्ण झालेल्यांना सरसकट समावेशन करू म्हणून, पण अजूनही त्याची अंमलबजावणी काही झालेली नाहीये। आमची फक्त एकच मागणी आहे की जो GR निघालेला आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, तेव्हाच आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ। जे काही GR निघालेला या संदर्भातला या GR ची अंमलबजावणी लवकरात लवकर करा अशी मागणी जी आहे त्या आंदोलकांनी केली आहे। काय मुद्दा असणार आहे समोरचा? आमची एक मागणी आहे की NHM मध्ये जे कर्मचारी मागील 15 वर्षापासून काम करत आहे त्याबाबत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे 1.5 वर्षापूर्वी, त्याची अंमलबजावणी करावी। आणि दुसरं म्हणजे आता शासनाचं धोरण आहे की दर 2 ते 3 हजार लोकसंख्येमध्ये एक उपकेंद्र राहून तिथं सेवा द्यायची। अशा उपकेंद्रामध्ये जो डॉक्टर आहे तो समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून तिथं पद भरलेलं आहे, केंद्र शासनानं पद भरलेलं आहे। त्या लोकांना 6 वर्षानंतर परमनंट करा, रेग्युलर करा असा नियम आहे, मार्गदर्शक सूचना आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी एवढीच आम्हाला सरकारकडे विनंती आहे। खरं तर सर तुम्ही या ठिकाणी 19 तारखेपासून बसलात, काय दखल घेण्यात आली प्रशासनाच्या वतीनं शासनाच्या वतीनं? नाही, अजून तरी शासनाच्या प्रशासनाच्या वतीने अजून तरी दखल घेतली गेली नाही, याचाच वाईट वाटते। परंतु गेल्या 20 वर्षापेक्षा जास्त काळापासून आरोग्य विभागामध्ये NHM अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हे सर्व प्रकारचे लोक कार्यरत आहेत। कोविडच्या काळामध्ये म्हणजे याच्या जीवाचं रान करून या लोकांनी आरोग्य सेवा दिली। त्याच्यानंतर आम्ही धरणे आंदोलन आणि इतर आंदोलन केले। त्याच्यानंतर शासनानं 24 मार्चला GR देखील काढला की यांना शासन सेवेत समावेश करून घ्यावे। अत्यंत कमी मानधनामध्ये, कमी पैशामध्ये आणि जे रेग्युलर लोक काम करतात तीच आरोग्य सेवा आम्हाला द्यावी लागती। आमची NM असो, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असो, एक्सरे टेक्निशियन असो, कोणत्याही वर्गाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड काळामध्ये सेवा दिली। त्याचा अजूनही शासनानं लक्ष दिलं नाही आमच्याकडे, आमच्या मागण्याकडे लक्ष दिलं नाही। आम्हाला वेतन तुटपुंज आहे, वेतनामध्येही आमच्या तफावत आहे, ती पण आमची दूर केली नाही। आणि कायम करा, सेवेत समावेशन करा ही मागणी घेऊन GR काढला, परंतु त्या GRचं देखील आता अजून अंमलबजावणी झाली नाही। 16 महिने झाले आणखी अंमलबजावणी केली नाही। त्या अंमलबजावणीसाठीच आम्ही इथं आंदोलन करत। मागच्या 6 दिवसापासून आंदोलन करताय, मग आरोग्य सेवा कोलमडली असं वाटत नाही का तुम्हाला? निश्चितच आरोग्य सेवा कोलमडली आहे, कारण ग्रामीण भागामध्ये जे आमचे सहकारी कार्यरत आहेत ते सगळे सहकारी कार्यकर्ते सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यामध्ये, तसेच महानगरपालिके अंतर्गत सुद्धा सगळे कर्मचारी आमचे आंदोलनामध्ये सहभागी आहेत। परंतु अजूनही कोणीही शासनाने ग्रामीण भागातल्या रुग्णांचा, ग्रामीण भागातल्या जनतेचा काय विचार व्हावा यासाठी, कारण तुम्ही 6 दिवसापासून बसलायत, आरोग्य सेवा कोलमडली? नक्कीच सर, आरोग्य व्यवस्था ही कोलमडलेली आहे आणि आरोग्य विभाग हा जो कणा मानला जातोय, तर त्यामुळे आमच्या या आंदोलनाचा खूप काही इफेक्ट होतोय आहे, विपरीत परिणाम देखील होत आहे। परंतु तरी शासन आमच्या या आज 8 दिवस होत आहे आम्ही आज इथे बसलोय आमच्या काम बंद आंदोलनाला, पण शासनाने अजून आमच्या कोणत्याच प्रकारच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाहीये व कोणीही आम्हाला अजून आजपर्यंत येऊन कोणी भेटलेलं नाहीये, कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाहीये। आणि इथेच नाही तर राज्यातले 35,000 कर्मचारी आमचे संपूर्ण संपामध्ये आहेत आणि जोपर्यंत आमच्या ज्या 18 मागण्या आहेत त्या की खूप छोट्या आहेत की ज्या एका याच्यानुसार पारित होऊ शकतात, परंतु त्या सुद्धा आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीयेत अजून। तर आमच्या त्या मागण्या ज्या आहेत त्या आम्हाला एक लेखी स्वरूपात जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन कसं असणार आहे तुमचं? सर, पुढचं आंदोलन आमचं अजूनही तीव्र प्रकारचं होण्याची शक्यता आहे। आता आम्ही 28 ऑगस्टच्या रोजी आमचा पण लॉंग मार्च निघणार आहे, तर आम्ही लॉंग मार्च काढणार आहोत। त्याच्यानंतरही जर सरकारनं अजून आमच्याकडे दखल दिली नाही तर आम्ही अजून तीव्र आंदोलन करणार। खरं तर आमच्या मागण्या जर येत्या काही दिवसामध्ये पूर्ण नाही केल्या तर यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्या आंदोलकांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।